कायदा व्हिजन चॅनल कोणत्याही व्यक्तीला कायदा मोडण्यास, चुकीचा वापर करण्यास किंवा माननीय न्यायालयाचा अपमान करण्यासाठी परावृत्त करत नाही. नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट माधव. आज आपण बोलणार आहोत भारतीय न्याय व्यवस्थेतील एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय, अर्नेश कुमार वर्सेस स्टेट ऑफ बिहार 2014 चा हा निर्णय महत्त्वाचा आहे, कारण या एका निकालामुळे पोलिसांची मनमानीची अटक थांबली. 498A DV ऍक्ट यासारख्या कायद्याचा गैरवापर उघड झाला होता. पती, सासू सासरे, नातेवाईक यांना मोठा दिलासा. हजारो केसेसमध्ये हा ऐतिहासिक न्याय निर्णय ढाल म्हणून वापरला जातो. चला तर मग ही केस संपूर्ण सोप्या भाषेत समजून घेऊया. या केसमध्ये अर्नेश कुमार नावाचा व्यक्ती बिहार राज्यात राहणारा होता, ज्याच्यावर त्याच्या पत्नीने आरोप केला की हुंड्यासाठी मानसिक छळ, शारीरिक त्रास, IPC कलम 498 आणि डाउरी प्रोहिबिशन ऍक्ट. अर्नेश कुमारच्या केसमध्ये पोलिसांनी FIR नोंद केली आणि चौकशी न करता, कोणतीही गरज न पाहता थेट अटक करून टाकण्याची तयारी केली होती. अर्नेश कुमार माननीय सुप्रीम कोर्टात गेला आणि म्हणाला की 498 अंतर्गत अटक ही शिक्षा बनली आहे. या केसमध्ये अटक अगोदर होते आणि तपास नंतर होतो. अटक ही तपासाची गरज नसून शिक्षेचे साधन बनली. हे अर्नेश कुमारच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने अरेस्ट इज नॉट मॅन्डेटरी, इट इज अ डिस्क्रेशनरी पॉवर, म्हणजे अटक म्हणजे बंधनकारक नाही, असे मुख्य गाईडलाईन केले. 498A हा कायदा पती आणि त्याच्या कुटुंबाला छळासाठी वापरला जात आहे हे कन्सिडर केलं. कोर्टाने आकडेच दिले. 498A मध्ये अटक झालेल्या अनेक केसेस पैकी अनेक खोटी प्रकरणं ठरतात हे या निकालामधून दाखवून दिलं. सासू सासरे, अगदी वृद्ध व्यक्तींनाही डायरेक्ट चौकशी न होता अटक होत असायची. पोलीस स्टेशनमध्ये अटक झाल्यानंतर समाजात बदनामी व्हायची. लहान मुलं असतील तरी त्यांची नोकरी मिळण्यामध्ये अडचणी येत असायच्या. कितीही मोठा माणूस असला, कितीही प्रतिष्ठित असला, तर 498च्या खोट्या केसेसमध्ये या गुन्ह्यामध्ये अटक केल्यामुळे त्याची इज्जत अगदी धुळीस मिसळून जायची, मानसिक आरोग्य उद्ध्वस्त होऊन जायचं. त्याच्यासाठी माननीय सुप्रीम कोर्टाने CRPC सेक्शन 41 वर भर दिला. पोलिसांनी अटक करण्यापूर्वी हे तपासावे की आरोपी पळून जाण्याची शक्यता आहे का, पुरावे नष्ट होण्याची शक्यता आहे का, साक्षीदारांना धमकी देण्याचा धोका आहे का, आरोपी पुन्हा पुन्हा गुन्हा करण्याची शक्यता आहे का. हे जर काहीच नसेल तर अटकेची कारवाई करण्याची गरज नाही. या निकालातून स्पष्ट झालं की सेक्शन 41A नोटीस ऑफ ऑफेन्स, अटक न करता 41A ची नोटीस द्या, म्हणजे आरोपीने चौकशीसाठी हजर राहावे, तपास कामात सहकार्य करावे, विनाकारण आता अटक टाळली पाहिजे. म्हणजेच काय, ज्या गुन्ह्याची शिक्षा 7 वर्षाच्या कमी अशा गुन्ह्यामध्ये कारणे न दाखवता आरोपीला अटक करायची नाही, असं स्ट्रिक्ट आदेश माननीय सुप्रीम कोर्टाने दिले. ज्या गुन्ह्यामध्ये 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षा आहे, जे गंभीर स्वरूपाचे आहेत, अशा गुन्ह्यामध्ये सुद्धा आरोपीला अटक करताना अटकेसोबत अटकेची कारणे माननीय न्यायालयाला द्यावी लागतील, असे पोलिसांना कडक आदेश दिले. फक्त प्रथम खबर अहवाल म्हणजे FIR झाला तर अटक नाही. मॅजिस्ट्रेटसाठी आदेश केले की पोलिसांनी अटक केली म्हणून सरळ रिमांड देऊ नये, अटक योग्य आहे का हे तपासावे, अटकेची कारणे पोलिसांनी अटक करते आरोपीला हजर करतेवेळी आणलेली आहेत का ते पाहावं. हे स्ट्रिक्ट आदेश माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेले आहे. आणि हा आदेश पोलिसांनी नाही पाळला तर विभागीय पोलिसांच्या थ्रू कारवाई, मॅजिस्ट्रेटवर ही कारवाई केली जाऊ शकते, असं ह्या माननीय न्यायालयाच्या निकालाच्या जजमेंटनं सांगितलं. या भारतीय न्याय व्यवस्थेतील ऐतिहासिक निर्णयाचा परिणाम असा झाला की सामान्य नागरिकांसाठी दिलासा मिळाला. म्हणजेच काय, तर खोट्या 498A DV केसेसला लगाम बसला. म्हणजे अटक लगेच होत नाही, म्हणून खोट्या गुन्ह्यामध्ये कायदेशीर संरक्षण वाढलं. 498A DV ऍक्ट 504, 506, 125, 323, 324, 325, 326 प्रकरणामध्ये आज निकालाचा जास्तीत जास्त वापर होताना दिसत आहे. नवीन बदललेल्या कलमानुसार ही केस अप्लिकेबल आहे. मित्रांनो, अर्नेश कुमार वर्सेस स्टेट ऑफ बिहार 2014 हा फक्त निकाल नाही, तर हा एक स्वातंत्र्याचा संरक्षण कवच आहे. मनमानी अटक विरोधातली एक ढाल आहे. कायदा स्त्रियांच्या संरक्षणासाठी आहे, पण सूड घेण्यासाठी नाही. आणि माननीय सुप्रीम कोर्टाने हा समतोल राखण्याचा प्रयत्न ह्या ऐतिहासिक जजमेंट मध्ये केलाय. जर तुम्ही अशा केसेसमध्ये अडकलात, कुणाला मदत करायची असेल तर हा निर्णय अवश्य माहिती ठेवा. कायदा व्हिजनला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. काही प्रश्न असतील तर कॉमेंट करा. धन्यवाद.